असं आपल्याला आयतं जर ताट दिलं ना कोणीतरी जेवणाचं खरंच खूप भारी वाटतं बरं का. चला आता इथे बघा सकाळची सुरुवात झालेली आहे. नेहमीप्रमाणे आता मी चहा वगैरे घेत नाही त्याच्यामुळे काहीतरी मला फळ वगैरे किंवा दूध वगैरे काहीतरी घेत असते. आता इथे ना ॲपलचं मस्त ज्यूस वगैरे बनवलेलं आहे माझ्यासाठी. चला ते घेते आणि त्याच्यानंतर कामाला सुरुवात. आज आहे ना माझं गिझरच चालत नव्हतं. काय झालं तर काय माहिती. मी पण आहे ना गॅसवरती पाणी गरम करूनच अंघोळ केली आणि मुलांसाठी आता ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर आहे ना आज मस्त बटाट्याची भाजी बनवायची होती. बघू शकता छान अशी मस्त आणि मस्त भाजी वगैरे पण तयार करून घेतलेली आहे. भरपूर बनवली कारण का माझ्या मुलांना बटाट्याची भाजी आवडते. त्याच्यानंतर आहे ना ते थोडेफार कामं झाले मस्त. आज आहे ना बाहेर खूप म्हणजे खूप पाऊस पडत होता. मी पण जरा खिडकीत वगैरे बसली आणि पाऊस बघत होती. त्याच्यानंतर आहे ना माझ्या मुलीचं चालू होतं इथे डोसे बनवायचं काम. माझी मुलगी ना डोसे बनवायला खरंच एवढी छान बनवते ना, एक नंबर डोसे बनवते बरं का ती. हे बघा छान अशी तिने ना सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर आहे ना मस्त त्याला गावरान तूप वगैरे लावून आहे ना तिने साधे पण डोसे बनवले. हे बघा खूप असे छान जाळीदार झालेले होते. त्याच्यानंतर आहे ना काय तिने मसाला डोसा पण बनवला. त्याच्यासाठी इथे बटाट्याची भाजी बनवलेली होती बरं का आज. आता इथे बघू शकता त्याला आहे ना छान असे तिने आहे ना टोमॅटो सॉस वगैरे जे सॉस वगैरे असतं ते सगळं लावून वगैरे घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर बटाट्याची भाजी सगळ्या डोश्यावरती पसरवून वगैरे घेतली आणि मस्त त्याचे आहे ना हे बघा 2 तुकडे केले आणि गरमागरम तिने मला ताट वगैरे तयार केलं. "मम्मी पहिले तू खाऊन बघ कसे झाले." खरंच खूप अप्रतिम झालेले होते. चला इथेच एंड करते. बाय.